श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन अगदी जवळ आलेला आहे. 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यासाठीच आपण दरवर्षी स्वामी प्रकट दिन असू द्या किंवा पुण्यतिथी असू द्या, दत्त जयंती असू द्या, आपण स्वामींच्या दत्त महाराजांच्या सेवा नेहमी करत असतो. आणि प्रकट दिन जयंतीला तर खूप जास्त प्रमाणात सेवा केल्या जातात आणि दरवर्षीप्रमाणे आपल्याला या वर्षी देखील स्वामी महाराजांच्या सेवा जेवढ्या जमतील, जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करायच्या आहे. आणि त्यातीलच एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती सेवा तुम्ही नक्की चालू करा. ती सेवा कोणती आहे, कशी करायची आहे, त्याच्यासाठी नियम काय आहेत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही सेवा तुम्ही चालू करा. ही सेवा चालू तुम्ही उद्यापासून केली तरी चालेल, कारण की काय, महिलांना प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. महिलांना खूप इच्छा असते की आम्ही या दिवसामध्ये सेवा करावी, पण मध्येच प्रॉब्लेम येतो. तर तुमची तारीख मागे पुढे होत असेल आणि 21 दिवसामध्ये जर या तुम्हाला प्रॉब्लेम येणार नसेल तर तुम्ही उद्यापासून सुरुवात करा किंवा प्रॉब्लेम येऊन गेल्यानंतर सुरुवात करा, पण नक्की या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि सेवेसाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं तर कोणतीही सेवा असू द्या, आपण सेवा करतो ती आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी करतो. आपल्याला स्वामी महाराजांकडून काहीतरी हवं असतं, त्यासाठी आपण सेवा करतो. पण जेव्हा आपल्याला काहीतरी हवं असतं तेव्हा तितक्याच श्रद्धेने आपल्याला सेवा देखील करायची असते व त्यासोबतच संकल्प करायचा असतो. तर तुम्हाला स्वामींच्या केंद्रात, मठात जाऊन संकल्प करायचा आहे. खडी साखर, नारळ घेऊन जायचं आहे किंवा तुम्हाला मठामध्ये देखील खडी साखर, नारळ भेटेल. तिथे स्वामींपुढे तुम्ही तो खडी साखर, नारळ ठेवा आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. तुमची जी काही इच्छा असेल, तुमच्या मुलांच्या एज्युकेशन बद्दल असू द्या, लग्नाबद्दल असू द्या, जॉब बद्दल असू द्या, घरात वाद किरकिर होत असेल, कोणी आजारी असेल, कोणतीही समस्या असू द्या, स्वामींपुढे मांडा. स्वामींना ती समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा व त्यासोबतच तुम्ही ही सेवा करणार आहात असं स्वामींना सांगा. त्यानंतर तुम्ही घरी येऊन त्या दिवसापासून देखील सेवा चालू करू शकता किंवा उद्यापासून चालू करा. तुम्ही कधीपासून चालू करणार आहे ते देखील स्वामींना सांगा. खरं तर ज्यांना प्रॉब्लेम येणार नाही आहे, काही असं प्रॉब्लेम येईल असं वाटत नसेल, तर त्यांनी 28 फेब्रुवारी पासूनच या सेवेला सुरुवात करा. पण नंतर शेवटी तुम्हाला 15 मार्च नंतर अडचण येऊ शकते, तर तुम्ही आतापासूनच ही सेवा चालू केली तरी चालेल. सगळ्यात पहिलं तर तुम्ही सेवा करण्या अगोदर देवपूजा करून घ्या. स्वामींना स्वामींची पूजा करा, अष्टगंध लावा, दिवा धूप लावा व त्यानंतर आसन घेऊन मंदिराजवळ, तुमच्या घराच्या मंदिराजवळ तुम्हाला जागा असेल, देवघर ठेवले तिथे बसा किंवा एखाद्या शांत ठिकाणी असं बसा. बेडरूम मध्ये कुठली सेवा करायची नसते, तुम्ही हॉलमध्ये किंवा किचन मध्ये ही सेवा करू शकता. आसन घेऊन बसा. सगळ्यात पहिलं तुम्ही श्री स्वामी स्तवन वाचा व त्यानंतर तुम्हाला माळ घ्यायची आहे व श्री स्वामी समर्थ नामाचा 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. बरोबर 11 माळी जप, एकही माळ कमी नाही. तुम्हाला स्वामींकडून तुमची इच्छा पूर्ण व्हावी वाटत असेल, तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने 11 माळी जप करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, वेळ फिक्स पाहिजे. आज तुम्ही दुपारी करताय, परवा संध्याकाळी करताय, तेरवा सकाळी करताय असं नाही. तुम्ही एक वेळ ठरवा की ज्या वेळेमध्ये तुमच्या घरामध्ये शांतता असेल, अशा वेळी तुम्ही रोज 11 माळी 21 दिवस जप करायचा आहे. आणि त्यासाठी नियम काय आहेत, तर तुम्हाला बाहेरचं म्हणजेच पर्जन्य टाळायचं आहे. अजिबात बाहेरचं खायचं नाही आहे. सुतक, पाळी, विटाळ हे सगळे नियम देखील तुम्हाला पाळायचे आहेत. मांसाहार करायचा नाही आहे. सेवा करताना कधीच मांसाहार करायचा नाही. त्यासोबतच ब्रह्मचर्य तुम्ही पाळू शकत असाल तर नक्की पाळा. व सगळ्यात महत्वाचं, कोणतीही सेवा करताना विश्वास आणि श्रद्धा ठेवून केली तर त्याचा अनुभव लवकर येतो. त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा तुम्ही एकदा नक्की करा. तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त अजून मी काही सेवा आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत राहील, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.